हे गाइज एंड गुड मॉर्निंग एंड वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. सो आज मी आणि कार्तिकी खूप उशिरा उठलोय. उशिरा म्हणजे आम्ही 8:30 वाजता उठलोय आणि इथली कोकणातली लोक 5-6 वाजता उठतात सकाळचे. सो त्याच्या ह्याच्याने आम्ही खूपच लेट उठलोय. तर बघा बाहेर साफसफाई चाललेली आत्ताच इथून तो नाही आहे बघा बघा इथं पालखी नाचवणार आहे ना, त्यासाठी एवढी साफसफाई केली आहे. आई गुड मॉर्निंग बोल, सुप्रभात. उठली का आई? आई पण आमच्यासोबतच उठली, थोडा आराम केला ना आई. सो आता आपण काकींकडे जाऊ. काकी तर 5 वाजता सुटून बसले आणि आवराआवरी चाललेली त्यांची. सो विचारू त्यांना काय काय केलंय. हॅलो काकी. पळी पापड चाललेत रव्याचे. पापड चालू आहेत आणि इथं काय चालू आहे? पापडी निवडते भाजीसाठी. अजून काय केलं? झाडांना सकाळी पाणी दिलेलं, नारळाला सर्व बागेला पाणी दिलेलं आणि आता पापडाची आणि तयारी. आता पापड्या करतोय बघा लाजतीये. अगं ब्रश कर, सगळे ब्रश करतात, त्यात काय एवढं. तर आपण आता करणार आहे मॅगी. आता आपण पहिलं कांदा चिरून घेणार, टोमॅटो चिरून घेणार. तर आता मी मॅगी उकळायला टाकणार आहे. आधी त्या मॅगीला शिजवून घ्यायचं आणि मग चालू करायचं. तर आता इथं आपण मॅगी शिजवून घेतली आणि इथं तेल गरम करायला ठेवलं आहे लो फ्लेमवर. मग त्याच्यात टाकायचे हे सगळे इन्ग्रेडियंट्स. तर ह्याच्यामध्ये मी मीठ टाकून घेणार. सगळे मसाले आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे. आता तिखट. आणि कांदा मस्तपैकी भाजून घ्यायचा. गाईज गेलाय खूप घाण. मसाला फोडता येत नाही अजून. मसाला फोडताना थोडासा मसाला आपण मध्ये टाकायचा. टोमॅटोवर पण टाकून द्यायचा. कांदा थोडासा भाजून झाला की आपण टोमॅटो टाकायचा, कारण की दोघांना पण शिजायला टाइम द्यायचा सोबत. सो आता इथं हे शिजत आहे, त्यामुळे आपण हे झाकून ठेवायचं आणि असं 5 मिनिटं होऊन द्यायचे आपल्याला. आणि आता इथं मॅगीमध्ये मी मॅगी मसाला टाकून घेतला आहे आणि सर्व मसाले टाकून घ्यायचे, तिखट मीठ सगळं. तर आता हे चांगल्यापैकी शिजलेलं आहे. तर ह्याच्यात आपण टाकणार आहे आधी थोडंसं तिखट, कारण की तिखट आपण सगळीकडे टाकलं आहे. सो थोडंसं तिखट टाकलं आहे आणि थोडीशी हळद टाकली ह्याच्यावर. आणि मेन गोष्ट आपण टाकणार आहे हे शेजवान चटणी, हे ज्यांनीच टेस्ट येते. सो हे टाकणार आहे आपण. आता मी पूर्ण एक मॅगीचं पॅकेट आय मीन मसाल्याचं पॅकेट ह्याच्यामध्ये मिक्स करणार आहे, ह्याच्यामध्ये टाकून देणार आहे. सो आता आपण हे काढणार आणि लास्ट स्टेप ती आपल्याला ह्याच्यामध्ये हे मसाले मिक्स केलेली मॅगी टाकून द्यायची आहे. चांगली करून घ्यायचं. सगळे मॅगीचे मसाले टाकणार. आपण ह्याच्यामध्ये आता सगळे मॅगी मसाला टाकला. आता ह्याच्यामध्ये वरतून पाणी टाकायचं आणि बस मॅगीला हलवायचं नाही, डायरेक्ट हे असं ठेवून. सो आता 5 मिनिटांनी आपण काढलं. 1 2 3 4 5 सो आता आपली मॅगी झाली आहे आणि बघू आता सगळ्यांना कशी वाटते. आई खा, सांग कशी झाली आहे. आई पहिल्यांदा मॅगी खाते.
कशी झाली आहे काकी? एकदम सुंदर आणि इतकं स्वादिष्ट. कसं वाटतंय? मस्त आहे, पण ते आपण खाल्लेले नाही खाल्ले. हा, कधी खाल्ली नाहीये. सो गाईज, आता आपली आंघोळ झालेली आहे आणि देवपूजा पण झाली. बघा. आपण बघूयात काकींनी केलेले पापड. हे बघा, एवढे सगळे पापड केलेत काकींनी मिळून आणि इथं उन्हाळ्याला ठेवलेत वाळायला. पण बघूयात काकी काय करतात. स्पेशल जेवायला काय आहे काकी? आज स्पेशल जेवायला काय आहे? चुलीवर फणसाची भाजी बनत आहे, बघू शकता. पाणी तापतंय. आता हे इथं उन्हामध्ये शिफ्ट केलेत बघा. ते इथं ऊन आलंय ना, सो इथं शिफ्ट केलेत परत. फणसाची भाजी रेडी होत आहे आणि हे पाण्यामध्ये उकळून घेतलेत. अजून इथं चुलीवर कशाची वालाची भाजी. वालाची भाजी केली, पावटा. आता आम्ही आणि गात्री करणार आहे डान्स प्रॅक्टिस, बिकॉज आम्ही साडी घालणार आहे तेव्हा करणार आहे डान्स. सो आता आम्ही चाललोय आईला फणसाची भाजी द्यायला. यू नो ना, तो समोरचं घर आईचं आहे. हे माहिती आहे आता. हो, इथून आपलं घर. आईच्या इथून आपलं घर. टोका टोकावर राहतो आम्ही असं क्रॉस मध्ये. दुपारची किती शांतता असते बघा इथं. थंडगार हवा. हे बघा इथले गावाकडचे हॅमर किती मोठे असतात. आवाज बघा किड्यांचे. हे बघा इथं किती छान तुळस आली आहे, खूपच मोठी आहे ही. जागोजागी इथं झाडच झाड आहेत. आणि हे आईचे आंब्याचं झाड बघा किती भारी मोहर लागलाय. हे बघा ही लाल फुलं खूपच सुंदर. आणि आपण आता आलो आहे आईच्या घरी. लुक ॲट दी व्ह्यू. चिमण्यांचे आवाज, कोंबड्यांचे आवाज मस्त वाटतं. हे बघा इथली घरातली तुळस. घरात एंटर केल्या केल्या सगळ्यांची तुळसच असते. नॅचरल कढीपत्ता. तशी मला अशी काढायला आवडते, छान निघतात. इथं एक घर आहे. चला येतो. हो जातो. एकदम शांतता आहे. आम्ही इथे जेवायला बसलोय. दोन दोन भाज्या आहेत, फणसाची भाजी आणि ही पावट्याची भाजी. बघा गाईज व्ह्यू. आपलं नाश्ता चहा पाणी झालेला आहे आणि आता सनसेट पण झाला आहे. आणि आता आपण करणार आहे दिवाबत्ती. सो आता दिवाबत्ती झालेली आहे आणि आता आपण जाऊ काकीकडं. काकी काय करतात आहेत? आम्ही तांदूळ भिजवून उद्या तांदूळ पापड करायचे बघा. आता उद्या तांदळाचे पापड आज रव्याचे करायचे. पापड झाले. आज रव्याचे पापड झालेत. बघा संध्याकाळी 7
वाजले, कसला भारी व्ह्यू झालाय. आणि इथं आई आपले काजू सोलतीये. आई एवढे कुठं खा नको. खात म्हणतो. बघा, हे आई आणि ही मुलगी, मॉम अँड डॉटर आहेत. हे दोघं पण सेम सेम दिसतात. सेम सेम दिसतो. रेंज वाली बसली इथं. काकी माझ्यासाठी स्पेशल चपात्या करतीये आणि काजूची भाजी. आणि काजूची भाजी. अंधार बघा केवढा बाहेर झालाय. आत्ताशी 8 वाजले तरी पण एवढा कोकणात अंधार असतो. सो आता काकीने इथं तिने बनवलेले रव्याचे पापड तळतीये आणि साईडला काजूची भाजी. चपात्या इथे झालेल्या आहेत. ती छान मेहंदी काढली आहे, एकदम नाजूक मेहंदी काढली. इथं जेवायला बसलोय बघा, मस्त काजूची भाजी आहे. आता आपलं जेवण झाले आणि इथं काकी बाहेर भांडे घासतीये, पण सोबतीला इथं थांबणार आहे. बघा किती अंधार झालाय. मेहंदी काढली, ही मी काढली काकीला मेहंदी, आणि कार्तिकेने हे काढली. हिची खूप नाजूक असते. सो आता आम्ही झोपणार मस्तपैकी. सो आपण भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये. सो बाय गाईज.